पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. गर्दे वाचनालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न. 10वी-12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार. बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 10वी आणि 12वी परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम 25 मे 2026 रोजी गर्दे वाचनालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब वरणगावकर उपस्थित होते, तर बुलढाणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉक्टर गजानन चीम, मुख्याध्यापक प्रबोधन महाविद्यालय बुलढाणा, श्रीमती अलका अंतकर, मुख्याध्यापक शारदा ज्ञानपीठ बुलढाणा, उदयभाऊ देशपांडे, सचिव गर्दे वाचनालय तथा नगरसेवक, तसेच रुपेश खंदारे यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम आणि सातत्य ठेवण्याचा संदेश दिला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अमोल बल्लाळ यांनी मानले. यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गजानन भगवान माळीकर आपण करावे. कुमारी निधी तुषार कपाटे महाराज 95.20% गुणासह द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. प्रबोधन विद्यालय बुलढाणा स्वराज प्रबोधन विद्यालयाची विद्यार्थिनी आहे अशी मी त्यांना विनंती करतो. उदय योगेंद्र 91.83% गुणासह प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये कुमारी माहेश्वरी सुनील वाघमारे प्रबोधन विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. गर्दे वाचनालयाचे सचिव तृतीय आलेली आहे भारत विद्यालय बुलढाणा. कुमारी समीक्षा संदीप तो तुम्हाला खऱ्या अर्थाने चालवायचा आहे तर सुसंस्कारित बना, गुणवान बना आणि समाजासाठी आपल्या गुणांचा, आपल्या नोकरीचा, आपल्या पैशाचा उपयोग करा, आपल्या गावाचा विकास करा. आपल्या शाळेसाठी काही करता येईल का? वेदांत गुण, परंतु फक्त नीट आणि जेईई हे काही क्षेत्र नाहीये. हे दोनच फक्त काही क्षेत्र नाही, यापेक्षा शेकडो क्षेत्र आहेत आणि फार स्कोप असलेले, फार चांगलं करिअर देणारे, फार चांगलं जीवन देणारे, अतिशय सन्मानजनक नोकरी देणारे पण क्षेत्र या ठिकाणी या दोन व्यतिरिक्त आहेत. म्हणजे फक्त आपल्याला नीट किंवा जेईच्या माध्यमातून आपलं काही जमलं नाही. आता सरांनी सांगितलं की आपण पाहिलं नीटचे काय हाल झाले वगैरे ते, त्यामुळं अशा जर घटना घडतात. नीट आणि सांगणं म्हणजे हेच की नीट आणि जेईई हे काही दोनच फक्त काही ऑप्शन नाही आहेत, खूप सारे ऑप्शन आहेत याच्यामध्ये. त्यामुळं